Students, a very important topic, that is modern landfill site. Here is the big pit made in which the collection of sewage is done, on which we have putting the soil, and because of this the plants are growing and methane gas is also converted, that is the compost. So let us see this process. So landfill slide. Degradable waste being accumulated in the urban area is used for this purpose. डिग्रेडेबल वेस्ट जे अर्बन एरियामध्ये असतं ते लँडफिल स्लाईडसाठी यूज केलं जातं. त्यासाठी पहिलं काय केलं जातं तर लार्ज पिट्स आर डग इन द ओपन स्पेस फार अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया अँड दोज पिट्स आर लाइंड with the plastic sheets as a precaution against pollution of soil due to the launching of toxic and harmful material. हे मोठे मोठे पिट्स जे आहेत त्यांना प्लॅस्टिकच्या शीट्स घातल्या जातात जेणेकरून टॉक्सिक आणि हार्मफुल मटेरियलचं लँचिंग होत असल्यामुळे. कॉम्प्रेस्ड वेस्ट इज डम्प्ड इन द पीट. त्यानंतर जे कॉम्प्रेस्ड वेस्ट आहे ते ह्या पीटमध्ये टाकलं जातं. इट इज कवर्ड विथ द लेअर ऑफ अ सॉईल. त्यानंतर त्याच्यावरती सॉईलचा लेअर, सॉडस्ट आणि लिपी वेस्ट आणि पॅसिफिक बायोकेमिकल्स हे टाकले जातात. बायोरिॲक्टर आर मिक्स्ड ॲट सम प्लेसेस. काही प्लेसेसमध्ये बायोरिॲक्टरही मिक्स केलं जातं. मायक्रोब्स present in the soil and other top layer decomposes the waste. जे मायक्रोब्स आहेत सॉईलमधले आणि टॉप लेअरमधले ते वेस्टला डिकम्पोज करायला सुरुवात करतात. कम्प्लिटली फिल्ड पीट इज सील्ड विथ सॉईल स्लरी. बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज फॉर्म्ड आफ्टर फ्यू डेज. थोड्या कालांतराने चांगल्या प्रकारचा कंपोस्ट हा उत्पन्न होतो. Such landfill sites can be reused after removal of the compost. हा जो चांगल्या क्वालिटीचा कंपोस्ट उत्पन्न झालेला आहे त्याला आपण रिमूव्ह करून परत ती साईट परत दुसरा कंपोस्ट बनवण्यासाठी यूज केली जाते. आता नेक्स्ट टॉपिक सेम लँडफिल साईट रिलेटेड आहे तो बघूया, म्हणजे स्वेज मॅनेजमेंट. In villages, the domestic sewage is disposed of either into the nearby soil or in the biogas plant. जो स्युएज आहे तो विलेजमध्ये एकतर तो सॉईलमध्ये डिस्पोज केला जातो किंवा बायोगॅस प्लांटमध्ये. However, in cities, the sewage needs to be carried to processing unit and acted upon by microbial process. पण हे सिटीजमध्ये काय होतं तर हा स्युएज एकतर आपल्याला प्रोसेसिंग युनिट आहे तिथे घेऊन जायला लागतो आणि तिकडे मायक्रोबियल प्रोसेस त्याची करायला लागतात. मायक्रोब्स विच कॅन डिकम्पोज एनी कंपाऊंड ॲज वेल ॲज डिस्ट्रॉय द पॅथोजिन्स ऑफ कॉलेरा, टायफॉइड एक्सेट्रा आर मिक्स्ड विथ द स्युएज. मायक्रोब्स जे डिकम्पोज करतात असे कंपाऊंड्स ज्यांनी काय होतं ते डिस्ट्रॉय करतात पॅथोजिन्सला. हे पॅथोजिन्स कसले आहेत तर कॉलेराचे, टायफॉइडचे एक्सेट्रा हे या स्युएजबरोबर मिक्स केले जातात. हे मायक्रोब्स जे डिस्ट्रॉय करतात पॅथोजिन्सला हे स्युएजबरोबर मिक्स केले जातात. दे रिलीज द मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड बाय decomposition of carbon compound present in sewage. Phenol oxidizing bacteria decomposes the cyanobiotic chemical present in sewage. फिनॉईल
हे डिकम्पोज करतं झायनोबॅक्टिक केमिकल, जे कशामध्ये आहे, स्युएजमध्ये आहे त्याला. सो आय थिंक यू मस्ट हॅव अंडरस्टूड अबाउट द लँडफिल साईट अँड स्युएज मॅनेजमेंट. These are a very important process.